जय महाराष्ट्र. संजय केळकर. सुधीर भाऊंनी अतिशय महत्त्वाच्या विषयावर ही चर्चा उपस्थित केली, त्याच्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. पाण्याचा प्रश्न हा केवळ गावखेड्यापर्यंत नाही तर शहरी भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये हा प्रश्न जो आहे तो आव असून उभा आहे. अध्यक्ष महोदय, जसं ग्रामीण भागामध्ये पाण्याचे निरनिराळे स्रोत जे आहेत ते ज्या पद्धतीने सक्षमपणे चालायला पाहिजेत ते दिसत नाहीत, तसंच शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी देखील अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले. अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच अध्यक्ष महोदय मी 3 दिवस आधी पत्रकार परिषद घेऊन 10 पानी नोट पत्रकारांना दिली आणि काय आकडेवारीनुसार ठाण्यामध्ये पाण्याची परिस्थिती आहे हे त्यांच्या निदर्शनास आणलं. अध्यक्ष महोदय, अशी परिस्थिती आहे की ठाणे शहरामध्ये लागणारं पाणी आणि उपलब्ध असलेलं पाणी याच्यामध्ये मोठी तफावत आहे. परंतु अध्यक्ष महोदय, आमच्या महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते बिनधास्तपणे 2017 साली ज्यावेळेला हायकोर्टाने बांधकामावर बंदी आणली होती की कुठल्याही बांधकामाला आता परवानगी देऊ नये, त्यावेळेला महापालिकेच्या महाभागाने त्या ठिकाणी खोटं अफिडेव्हिट सादर केलं आणि हायकोर्टाची दिशाभूल केली आणि त्यांना सांगितलं की 2025 पर्यंत पाण्याची व्यवस्था आमच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे हायकोर्टाने बांधकामावरची जी परवानगी होती ती जी नाकारलेली होती ती त्याला स्थगिती दिली आणि तुम्ही परवानगी द्या म्हणून सांगितलं. अध्यक्ष महोदय, आज परिस्थिती अशी आहे, 2025 आज 2026 आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी शेकड्याने 50-50 मजल्याच्या इमारती होत आहेत, शेकड्याने रोज अनधिकृत बांधकामं होत आहेत, उघड्या डोळ्याने महापालिकेचे अधिकारी बघतायत, आम्ही देखील त्यांच्या अनेक बांधकामं निदर्शनास आणतोय. परंतु या सगळ्या गोष्टीमुळे पाण्याचा प्रश्न जो आहे तो अधिक पेटलेला आहे. याच्यामध्ये पाणी कुठे मुरतंय? अध्यक्ष महोदय, जसं पाणी पुरवलं पाहिजे तसे पाण्याचे स्रोत देखील निर्माण झाले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, आता समुद्राच्या पाण्यापासून देखील पाणी आपल्याला सेकंड यूज करता मिळू शकतं. हे आपल्याला चेन्नईच्या ठिकाणी चेन्नई महापालिकेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. काही महापालिकांमध्ये हा प्रयोग सुरू आहे. मुंबई महापालिका देखील हा प्रयोग जो आहे तो सुरू करणार आहे आणि त्याच्यामध्ये ठाणे महापालिकेने जर सहभागी झालं तर सेकंड यूजचं जे पाणी आहे समुद्राच्या पाण्याच्या पासून आपल्याला तो एक स्रोत निर्माण करता येईल. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ठाण्याला एकेकाळी तर 102 तलाव होते, तलावांचं शहर होतं. आता हे टॉवर्सचं शहर झालं, कॉन्क्रीटचं शहर झालं. परंतु जे काही उपलब्ध 35-40 तलाव आहेत त्या तलावाच्या माध्यमातून कसं प्राणी निर्माण होईल याचा देखील कुठल्याही पद्धतीने नियोजन झालेलं नाही. अध्यक्ष महोदय, आणि अतिशय नियोजन शून्यपणे ज्याला म्हणता येईल की सपशेल महापालिका याच्यामध्ये फेल गेलेली आहे. अनेक नुसत्या मिटिंगा घेऊन काम होत नसतं तर प्रत्यक्ष कार्यवाही देखील करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे मी 4 दिवसापूर्वी हे देखील मागितलंय की जसं आम्ही पैशाचा हिशोब मागतोय तसा आम्हाला पाण्याचा पण हिशोब द्या. जे आपल्याला 590 MLD पाणी येते ते जातं कुठे? अहो, बजेटच्या काळामध्ये बजेट जेव्हा जाहीर झालं त्यावेळेला आमच्या महापालिका आयुक्तांनी सांगितलं की 40% पाण्याची गळती आहे. म्हणजे महापालिका आयुक्तांनीच जाहीर केलंय की 40% पाण्याची जर गळती आहे तर ही गळती कुठे आहे? पाणी कुठे मुरतंय? कुठल्या बांधकामाला पिण्याचं पाणी जाते की काय? कुठे नळ पाणी ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये कुठे लिकेज आहे की काय? पाणी देण्याकरता जे टँकर वापरले जातात या टँकर माफियांनी तर एवढा हैदोस घातलाय अध्यक्ष महोदय की महापालिकेकडे कुठल्याही प्रकारचा हिशोब नाही. शेवटी टँकरची पॉलिसी पाहिजे की आपल्याकडे किती टँकर वापरात आले पाहिजेत, किती पाणी त्यांच्या माध्यमातून कुठे गेलं पाहिजे. कोणीही उठतो, टँकर निर्माण करतो, पाणी कुठून पण घेतो आणि पाणी 4-5 हजार टँकर प्रमाणे विकतो. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे नियोजन शून्यतेमुळे या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये पाण्याच्या वाचपामुळे मध्यमवर्गीय माणूस, गरीब माणूस अत्यंत अस्वस्थ आहे. अध्यक्ष महोदय,
उंच उंच इमारतीमध्ये त्यांनी ब्लॉक घेतले, मोठ्या टाउनशिपमध्ये मोठ्या संकुलामध्ये ब्लॉक घेतले आणि त्या ठिकाणी एकीकडे लोनचा हप्ता भरतोय, एकीकडे EMI भरतोय आणि तिसरीकडे टँकरच्या पाण्यासाठी देखील तो EMIच आहे, तो देखील भरतोय. परवा माझ्याकडे लोक आले होते, एका गृहसंकुलामधले 5 इमारती त्याच्यामध्ये आहेत. रोज 12 टँकर त्यांना लागतात अध्यक्ष महोदय, रोजचे. याचा अर्थ 12×5 60,000 रुपये रोजचे त्यांना लागतात. 12 महिन्याचे किती लागतात बघा. आणि त्याच्यामुळे काही काही इमारती ज्या आहेत ते 1-1 कोटी रुपये केवळ आणि केवळ पाण्यासाठी आणि टँकरसाठी भरतायत अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे हा पाण्याचा प्रश्न इतक्या मोठ्या प्रमाणात पुढच्या काळामध्ये पेटू शकतो आणि त्याच्यामुळे याच्या माध्यमातून निरनिराळे स्रोत जे आहेत ते आपण निर्माण केले पाहिजेत. त्या ठिकाणी धरणाची बोललं जातं. 20 वर्षापासून धरणाच्या संबंधीमध्ये ठाणेकर ऐकतायत, परंतु धरण तर कुठेच झालं नाही, पण दुसरे पण कुठले स्रोत निर्माण झाले नाहीत अध्यक्ष महोदय. ठाणे शहर जसं सांस्कृतिक ऐतिहासिक शहर आहे तसं शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जुन्या विहिरी आहेत, त्याचं पुनर्जीवित करा. त्याला केवळ घोषणा करून अध्यक्ष महोदय चालणार नाही. माझ्या स्वतःच्या शहरामधल्या मी 100 विहिरी त्यांना दाखवल्या की या विहिरी ज्या आहेत ते पुनर्जीवित करा, याच्याकरता निधी द्या. एक वेळ विकास कामाकरता 2 पैसे आपण कमी देऊ, परंतु पाण्यासाठी आपल्याला पहिले निधी उपलब्ध करायला लागेल अध्यक्ष महोदय. परंतु आजपर्यंत या विहिरी ज्या आहेत त्या पुनर्जीवित करण्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही अध्यक्ष महोदय. काही वेळेला नियोजन शून्यता आहे. शासन पैसे देते अध्यक्ष महोदय. केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय आमच्याकडे 1819 कोटी रुपये अमृत 1 आणि अमृत 2 च्या माध्यमातून आमच्याकडे उपलब्ध झाले. पैसे कुठे गेले? आम्ही 2-2 महिने विचारतोय की याचा कसा आपण या पैशाचा वापर करणार आहात, कुठल्या योजनेकरता काय काय करणार आहात आणि जे केलेलं आहे त्याचा काय हिशोब आहे. आणि म्हणून मी मगाशी जे म्हटलं की आपल्याला पाण्याचा हिशोब देखील आपण द्यायला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही मागणी केली आहे की आम्हाला 120 दिवसामध्ये या पाण्याचा हिशोब जो आहे तो अध्यक्ष महोदय आम्हाला मिळाला पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 28 लाख लोक या शहरामध्ये. साहेब, चर्चा 2 मिनिटं करून 2-2.25 तास झालेले. 2 मुद्दे. थोडक्यात आमच्याकडे 28 लाख लोकांची वस्ती आहे आणि पहिलं डेस्टिनेशन आमचं शहर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये या इमारतीमध्ये जर लोक राहायला आले तर पाण्याच्या करता कोण व्यवस्था करणार? उद्या बोर्ड लावायला लागतील की पाणी कोण देणार, बिल्डर देणार का आपण निर्माण करणार, आम्ही कुठून पाणी देणार. आणि त्याच्यामुळे याच्या संबंधी ठोस अशा प्रकारचं नियोजन हे करणं अत्यावश्यक आहे अध्यक्ष महोदय. आणि या चर्चेच्या माध्यमातून मी मागणी करतो की याच्या संबंधी ठोस अशा प्रकारचं आपण नियोजन करावं. माझ्याकडनं मी पत्रही दिलेली आहेत, पालकमंत्र्यांना मी 2 पत्र दिलेली आहेत की याच्या संबंधी ताबडतोब बैठक घ्या. परंतु या पाण्याच्यासाठी निरनिराळे स्रोत निर्माण करून कसं आपण देता येईल ते बघा. आणि त्याच्यामुळे याच्या संबंधातल्या नियोजनाच्या संबंधामध्ये तातडीने कार्यवाही व्हावी अशा प्रकारची मी या संबंधातली मागणी करतो. धन्यवाद.